हॅलो फ्रेंड, नमस्कार, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर मी बिलकुल मजेत नाही. आज 4 ते 5 दिवस झालं, तसं तर 8 दिवस झालं. एवढी जर तब्येत खराब आहे भयंकर, आणि त्या तब्येत खराब असताना असं मला उन्हात उभा राहावं लागायलं आहे, असा प्रवास करावा लागायला आहे. पण आता ते साहजिक आहे करणं, कारण मुलांसाठी करायचे ना. काल मुलांच्या शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम वसंतराव काळे पब्लिक स्कूल मुकुंदराज सभागृह इथे आयोजित केलेला होता. तर खूप छान प्रकारे कार्यक्रमाची म्हणजे पडला, आणि सगळे मुलं शिक्षकांनी खूप म्हणजे छान प्रकारे रेडी केलेले होते. आनंद वाटला, अभिमान वाटला की एवढी प्रोफेशनल तयारी केली होती काळे सर आणि काळे मॅडमने, किंवा त्या शाळेच्या वतीने. खूप भारी वाटलं. तर मला अभिमान आहे, माझे लेकरं काळे सरांच्या शाळेत शिकतात, खूप अभिमान आहे. तर चला, सगळं आता म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे मला की मी आज कुठं चालले आणि कशाला चालले. तर गॅदरिंग झाली, आणि गॅदरिंग झाल्याच्या नंतर आज काय आहे तेच नक्की कळालं नाही, पण डबल रिपीट कार्यक्रम दाखवणार आहेत. पण काय माझं पण एवढं शिक्षण नाही झालं, मला नाही समजणार, एवढं सांगता पण येणार नाही. तर मला लवकर पोहोचायचं आहे तिथं. एकतर मी उशिरा उठले कशामुळं, माझी तब्येत खराब आहे म्हणून. लय मातल्या त्रास होते बघा, ताण तणाव, डिप्रेशन सोबत. आता ते परत त्रास व्हायला लागलाय मला काही काळात. म्हणजे मधील काळात माझं थोडं 2-3 महिन्यात कमी झालं होतं, पण परत आता तब्येत माझी खराब झाली. लय म्हणजे लय अशक्त झाले मी ताणतणावामुळे. तर मित्रांनो, कसं आहे, मी कुणाची बरोबरी करत नाही, मला करायची बी नाही. मी आहे ना त्याच्यात खुश आहे. आणि मी काय लय सुंदर दिसत नाही, मी काय लय भारी नाही म्हणून व्हिडिओ काढत नाही. तर मला माझी परिस्थिती वाईट आहे हेच लोकांपर्यंत संदेश पोहोचवायचा आहे, म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. माझ्या लाईफमध्ये मी सिंगल लाईफ जगत आहे. प्रत्येकाला माहिती, नवरा बिवरा ची साथ नाही आहे मला, हे पण सगळ्यांना माहिती. आणि तो माणूस मला किती त्रास देतोय तुम्हाला तर माहिती. मला त्याच्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगायचे. आणि मी जी ताणतणावमध्ये गेले त्याला संपूर्ण कारणीभूत तोच माणूस आहे, की त्यांनी माझ्या लाईफमध्ये एवढे म्हणजे प्रॉब्लेम्स उभे केलेत, मला नाही ते म्हणजे बघायची वेळ आली मला. तर त्याच्यामुळं मला काय करावं ते सुचत नाही. आणि मी जगत असताना माझे पण पाय खेचायला आहे. माझ्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना कॉल करून माझी हरासमेंट करत असताना त्याला लाज कशी वाटत नाही मला सांगा तुम्ही. मुलाबाळांना बघत नाही. 8 ते 9 वर्ष झालं, मला बोलायचं सध्या ह्याचा अधिकार नाही, पण तसंच निर्लटसारखं फोन लावणं, निर्लज्जासारखं बोलणं, शिवीगाळ करणं, हे त्याचं काम चालू झालं आहे. तरी बी मी त्या गोष्टीला सहन केलं, आणि सहनशीलतेच्या बाहेर झालं आहे माझं. आणि मुळीच मला त्याच्यापाशी नांदायचं नाही. भले माझा जीव गेला इकडं तरी हरकत नाही, पण तशा नीच खालच्या तराच्या माणसापाशी मला जायचं नाही. लोक तर काय असं बी जगू देत नाही, तसं बी त्यांना नावं ठेवल्याशिवाय जमतच नाही. तर असं बघा, असं उन्हात किती वेळ मी उभं राहायचं. ह्या आमच्या गावाकडे एवढं वाहनाचं अवघड आहे, एक तर बस उभा राहत नाही, आणि बस उभा राहत नसल्यामुळं जायचं एवढं अवघड आहे की हद्दीच्या बाहेर. ॲटोवाले पण जास्त वागत नाहीत. आता मला टायमिंगमध्ये पोहोचायचं म्हणलं तर मी कसं जायचं सांगा तुम्ही. हे औरंगपूर गाव आहे माझ्या नावाचं, औरंगपूर, हुबळी, केस तालुक्यामध्ये. हे बघा, रस्त्याचं काम चालू आहे, आणि कसं जायचं मला प्रश्न पडलाय. नुसतं टेन्शन आलं. एक तर मी सकाळून घरी येऊन लवकर निघले नाही, कारण मला जाऊच वाटत नव्हतं. पण पुन्हा माझी मुलगी अनुष्का रडत बसन म्हणलं मी नाही गेले तर, त्याच्यामुळे मला जावं लागतंय. हे बघा, लोक माझ्या तोंडाकडे बघायलेत मी व्हिडिओ शूट करायले म्हणून. पण आता मी लोकांचा विचार करून जगणार नाही, कारण मी फेसबुकला काल एक पोस्ट टाकली होती की मला कोणीतरी सहकार्याची भावना म्हणून एक मदत मागितली होती. कारण तो माणूस माझ्या मागं पुढं कोणी नसल्यामुळं, म्हणजे आई पप्पा आहेत पण माझे आई वडील त्याच्या नादी लागत नाहीत, त्याला बोलत बी नाहीत. त्यांचा हाय ती संसार करायला लागले. तेवढं त्याला हुंडा गुंडा सोनं नाणं देऊन त्या आईबापाच्या नशिबाला माझं दुःख बघायची वेळ आली, तरी पण त्याला बोलत नाहीत. तर मी एकटीच आहे, मग हिला कसा त्रास द्यायचा. त्याला एवढं तरी वाटत नाही बाबा, आपल्या कोणतीनं शेत जमीन काय घेतलं नाही, फक्त प्रकरण चालू आहे. मग माझा हक्क मागूनही सध्या त्याला वाटते मी केस माघारी द्यावी, आणि तशी फुकट घटस्फोट करावा, त्याची अशी इच्छा आहे.
म्हणून त्याचे मी प्रकरण कोर्टामध्ये दाखल केलं आहे. ते काढून मी फुकट सही करावं ह्याच्यासाठी मला मेंटली ब्लॅकमेल करणं त्याचं चालू आहे, शिवीगाळ करणं चालू आहे. तर मला सांगा मी काय करू, काहीच समजत नाही आहे मला, काय करायला पाहिजे मी. काय करू आणि काय करायला पाहिजे मला काही कळत नाही. कारण त्यांनी मला एवढं म्हणजे कुत्र्यागत मारहाण करणं, रात्री बेरात्री घराबाहेर काढणं, माझ्या अंगावरले कपडे काढून मारणं, म्हणजे शारीरिक त्रास देणं, जेवायला नाही देणं, उपासमार करणं, हे सगळ्या गोष्टी केल्या. वडिलाकडनं पैसे दे, शेळ्या घ्यायच्यात म्हणून मारहाण करणं, काय चप्पल परकर घ्या म्हणलं तर तुझ्या बापाला कोण माग, तुझा बाप देईन की आम्ही का देऊ, हे सगळं मला जे इतका त्रास केलंयच. आणि वरून मला एकदम एखाद्या रांडासारखं वागवलंय मला त्या लोकांनी. म्हणून मी ते नांदणं मी तिथलं म्हणजे मला इच्छा नसताना, माझं संसार वाटोळं नसताना वाटत, कुठल्याच मुलीला वाटत नसते आपलं घर मोडावं, तरी सध्या मी प्रयत्न केले नांदण्याचे, पण मला त्या लोकांनी नाही नांदवलं. परत प्रकरण दाखल त्यांनी केलं घटस्फोटाचं, आणि घटस्फोटाचं प्रकरण दाखल केल्यामुळं मला पोटगी मागावी लागली. आमच्या वकील साहेबाच्या राईनं आम्ही सल्ला घ्यावाच लागेल ना ॲडव्होकेट साहेबांचा. आम्हाला काय माहिती होतं, कोर्ट आमच्या बापाला माहीत नव्हतं. हे बघा धूळ किती उडायली, सगळी आधीच तर स्किन खराब झाली, आणि कोणची मी सुंदर दिसते तेव्हा. हाय ती बी चेहरा घाण व्हायला ह्या रस्त्याला राहून. लवकरच इथून जायचे मला लांब. असलं वातावरण चिकट चिकट, लय स्किन खराब होती बघा आमच्या इकडं, काय सांगू तुम्हाला. म्हणून तर मला गावाकडे तर अजिबातच राहू वाटत नाही. पण काय करावं, जॉब सुटल्यामुळं शहरात राहायचं म्हणलं तर आपल्याला कोणाचा आधार आहे का नाही, जॉब केल्याशिवाय काहीच नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की माझा, की जो माणूस माझं पालनपोषण करत नाही, माझं सांभाळ करत नाही, त्या माणसाने मला त्रास का द्यायचा, का नाही जगू द्यायचं.